ठीक आहे. नमो दत्तात्राय नमः। ओम नमो दत्तात्राय नमः। ओम नमो दत्तात्राय नमः। हे दूरची क्षत्रियवीर राजदीन, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. तू माझ्याकडून इच्छित वरदान प्राप्त करू इच्छितोस. तुझी काय इच्छा आहे? हे गुरुदेव, आपण माझ्यावरती खरंच प्रसन्न असाल तर प्रथम मला अजिंक्य बनवा. माझ्या बाहूवरती सहस्रभुजा प्राप्त होतील आणि त्याच सहस्रभुजांच्या जोरावरती मला जे इच्छित होईल ते मी प्राप्त करीन असा मला वर द्या. पण छत्राच्या जीवावर वरदानाचा दुरुपयोग तर करणार नाहीस ना? हे स्वामी गुरुदेव, मी जन्मताच एक क्षत्रिय आहे. क्षत्रिय धर्माचा पालन करणे हे मी माझे कर्तव्य समजतो. जो मला प्रति आव्हान करेल त्याला निश्चित शासन केले जाईल. एक गोष्ट लक्षात ठेव, न्यायाविरुद्ध शस्त्राचा वापर किंवा एखाद्या पवित्र नारीचा अपमान हे तुझ्या मृत्यूचे कारण बनेल. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. धन्य झालो, धन्य झालो. सहस्त्र बाहू, सहस्रभुजा. स्वामी दत्तात्रयाच्या कृपेने मला सहस्रभुजा प्राप्त झाल्या. या साऱ्या त्रिपुरामध्ये मला कोणीही हरवू शकत नाही. या सहस्रार्जुनाची आपणास एक चेतावणी आहे. या सत्याच्या मार्गावरून आपण चालत आहात. त्या सत्याच्या मार्गावरती या क्षत्रिय धर्माचा झेंडा रोवीन तेव्हाच नाव सांगीन सहस्र अर्जुन, सहस्र अर्जुन.
नारायण छंद तुझा लागला लागला तुझा रे नामाचा 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 लागला 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 छंद तुझा लागला लागला तुझा रे नामाचा छंद तुझा लागला लागला तुझा रे नामाचा महिमा गातो तव नामाचा महिमा गातो तव नामाचा दर्शन दे तू आता मजला दर्शन दे तू आता मजला लागला 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 छंद तुझा लागला लागला तुझा रे नामाचा छंद तुझा लागला लागला तुझा रे नामाचा नारायण नारायण महिषावतीचा राजा कृतवीर्य आणि त्याची राणी रंकावती ह्यांना एक पुत्र झाला. शंकराच्या शापामुळे त्याला जन्मताच हात नव्हते, परंतु त्या पुत्राने स्वामी दत्तात्रयांची घोर तपश्चर्या करून त्यांच्याकडून सहस्त्रबाहू आणि अमरपणाचे वरदान प्राप्त केले आहे. आणि आता तो अर्जुन सहस्त्र अर्जुन या नावाने मोठ्या आनंदाने राज्य करत आहे. आता आपण इथे आलोय तर त्याची भेट तर घेतलीच पाहिजे. नारायण नारायण भावांतरीचे हवे जसे जुई फूल भावांतरीचे हवे जसे जुई फूल स्वतःच्याच सुगंधाची स्वतःच्याच सुगंधाची स्वतःलाच भूल रे तुझे नाव आले ओढे शुभ्र भारावले तुझे नाव आले ओढे शुभ्र भारावले तुझे नाव आले ओढे भावांतरीचे हवे जसे तुई फूल भावांतरीचे हवे जसे तुई फूल स्वतःच्याच सुगंधाची स्वतःच्याच सुगंधाची स्वतःलाच भूल रे तुझे नाव आले ओढे तोऱ्या भारावले तुझे नाव आले ओढे तोऱ्या भारावले तुझे नाव आले ओढे नको झालं पडाविला नको भिन्न राग नको झालं पडाविला नको भिन्न राग झोपेत झोपेत येत से जाग रे तुझे नाव आले ओढे तोऱ्या भारावले तुझे नाव आले ओढे तोऱ्या भारावले तुझे नाव आले ओढे भावांतरीचे हवे जसे तुई फूल भावांतरीचे हवे जसे तुई फूल स्वतःच्याच सुगंधाची स्वतःच्याच सुगंधाची स्वतःलाच फूल रे
तुझ्या भारावरती तुझे नाव आले होते तुझ्या भारावरती तुझे नाव आले होते महिकावतीचा राजा सहस्रार्जुन स्वामी दत्तात्रयांच्या कृपेने मला सहस्त्र भाव निर्माण झाले. माझ्या शक्तीचा सामना कोणीही करू शकत नाही. अमर आहे, मी अजिंक्य आहे. नारायण 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 जन्माच्या संगे जन्मे जन्मे मृत्यू हा जन्माच्या संगे जन्मे जन्मे मृत्यू हा येऊनी मानवा सार्थक कर या जीवनी मानवा सार्थक कर या जीवनी जन्माच्या संगे जन्मे जन्मे मृत्यू हा येऊनी जन्माच्या संगे जन्मे जन्मे मृत्यू हा येऊनी मानवा सार्थक कर या जीवनी मानवा सार्थक कर या जीवनी जन्माचा संगे जन्मे जन्मे मृत्यू हा येऊनी जन्माचा संगे जन्मे जन्मे मृत्यू हा येऊनी मानवा सार्थक कर या जीवनी मानवा सार्थक कर या जीवनी नारायण नारायण. प्रणाम. महिकावतीचे धने या नारदाचा प्रणाम स्वीकार करावा. यावे यावे मुनी, या माझ्या महिकावतीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. राजन, स्वामी दत्तात्रयाची घोर तपश्चर्या करून त्यांच्याकडून सहस्त्रभाव आणि अमरपणाचे वरदान प्राप्त केले आहे. ह्या अर्जुनाचा सहस्त्र अर्जुन झाला. नारायण नारायण. नारद मुनी, किमत्र पृथ्वी परमया शक्तिमानच या परमाया नास्ती. त्या संपूर्ण भूतलावरती माझ्या इतका बळवान आणि शक्तिवान कोणी नाही. नारायण नारायण. गर्वस्थ गृह नित्यमेय अधस्थितम. गर्वाचे घर नेहमी खालीच असते. नारद मुनी, काय बडबड राहत तिकडे? अरे राजन, हा तुझा भ्रम आहे. तुझ्यापेक्षा श्रेष्ठ असा योद्धा एक आहे. माझ्यापेक्षा बलवान? नारद मुनी, ते शक्य नाही. या साऱ्या पृथ्वी तलावरती माझ्या इतका बलवान आणि शक्तिमान कोणी असू शकत नाही. अरे सहस्त्र अर्जुना, तुझ्यापेक्षा बलवान आणि श्रेष्ठ असा योद्धा म्हणजे लंकेचा राजा रावण. अरे सहस्त्र अर्जुना, तुझ्याकडे सहस्त्र बाहू आहे. त्याचप्रमाणे त्या रावणाकडे इच्छित 10 हात आहेत.
इच्छित मुलगा आहे, त्यामुळे त्याला दशानन असं म्हणतात. नारद मुनी, तुमचे ब्रह्मज्ञान बंद करा. त्या रावणाला नक्की परास्त करेल. तो माझ्यापेक्षा बलवान आणि शक्तिमान मुलीच नाही. अरे स्वस्त अर्जुना, तुला जर त्याचा पराभव करायचा असेल तर ऐक, तो आता नर्मदा नदीच्या काठी शंभो महादेवांची पूजा करत आहे. तिथे जाऊन जर का तू त्याची पूजा नारायण नारायण सेनापती बोला महाराज. सेनापती, आपले सारे सैन्य सज्ज करा. चला, काय? निघा लवकर. त्या रावणाला बंदिस्त केलेच पाहिजे. चला चला, निघा लवकर. नारायण नारायण. आता युद्ध पाहिला, आपण पण याच्या मागोमाग गेलंच पाहिजे. नारायण नारायण. नमः शिवाय. ओम 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 नमः शिवाय. शंभो! कोणाची हिंमत झाली या दशानन रावणाच्या पूजामध्ये विघ्न आणण्याची? त्यानंतर स्वतःच्या मृत्यूला निमंत्रण दिलं असावं. दशानन, पाहिलंस, तुझ्यापेक्षा मीच बलवान आहे, मीच शक्तिवान. अर्जुना, तू या रावणाच्या पूजामध्ये विघ्न आणून तुझ्या शिवशंभरचा अपमान केलास. तुला क्षमा नाही. तू तुझ्या मृत्यूला निमंत्रण दिलं आहे. दशानन, तू माझ्या राज्यामध्ये उभा आहे. माझ्या राज्यामध्ये चरित्र आणि शिष्टाचार सोडून माझे चरण धर. हा सहस्रार्जुन तुला क्षमा करण्यास तयार आहे. अर्जुना, नाही तर तू ज्या चरणाबद्दल बोलत आहेस त्या चरणी करू याच नर्मदा नदीमध्ये तुझे अंधक्रम करेन. त्याला तू नाव सांगत लंकादेश रावण. रावण, दशानन रावण आहेस म्हणून इथं उभा आहेस. नाही तर या सहस्रार्जुनाने तुझा वध केला असता. दशानन, तुला क्षमा नाही. Oh,
म्हणे दशानन, म्हणे दशानन राव. दशानन, म्हणे दशानन, म्हणे दशानन. पहिलाच लंकापती रावला, तू माझ्या चरणाजवळ आहे आणि मी मात्र सहस्रार्जुन. क्षत्रिय धर्माचा विजय, क्षत्रिय धर्माचा विजय. सेनापती, सेनापती, या बंदिस्त करा आणि आपल्या बंदिवासात थांबून ठेवा. येत आहे मी. भार्गवरावाचा कोटी कोटी प्रणाम स्वीकार करा. परशुरामा, तू आता सक्रिय झाला आहेस, तू युद्धात प्रावीण्य आहेस. या संपूर्ण संसारात तुला युद्धात कोणीही पराभूत करू शकत नाही. हे त्रैलोक्याच्या स्वामी, तुम्हीच मला धनुर्विद्येचे आणि परशुविद्येचे ज्ञान दिले. या रामाचा परशुराम केवळ आपल्यामुळे झाला प्रभू, तुमच्यामुळे झाला. परशुराम, खरा योद्धा तर तू आहेस, आम्ही फक्त निमित्त आहोत. हे प्रभू, हे प्रभू, तुम्ही मला धनुर्विद्या आणि पाशुपतास्त्र प्राप्त केले आहे. मी राम तुम्हाला प्रणाम करतो, स्वीकार करावा. परशुरामा, तुला जर गुरुदक्षिणा द्यायची असेल तर मी मागेन ती तुला द्यावी लागेल. प्रभू, तुम्ही जरी माझे शिर कापून मागितले तरी हा परशुराम स्वतःचे शिर हसत हसत कापून तुमच्या चरणाशी आहे. आज्ञा असावी प्रभू, आज्ञा असावी. परशुराम, तुझ्यासारखा माझा भक्त एक रावण आहे. तो शस्त्र अर्जुनाच्या बंदिवासात आहे. तू त्याची सुटका कर, हेच मी गुरुदक्षिणा समजेन. प्रभू, मी तुम्हाला वचन देतो की या सहस्रार्जुनाच्या बंदिवासात असलेला दशानन रावण ह्याची सुटका करेल. शंभो शंभो.
नाही रावण सोडा त्या दशानंद रावणाला आम्ही राजाचे सेवक आहोत. आम्ही राजाचे सेवक आहोत. हा आपण काय ओळखलं नाही तुम्हाला सोडा म्हणलं ना. हा. हे दिव्य पुरुषा आपण साधारण व्यक्ती निश्चितच नाही. हे दशानंद रावण, मी ऋषी चमदग्नी आणि माता रेणुका यांचा पुत्र शिवभक्त परशुराम हे परशुराम. हे परशुरामा, तू माझ्यावर फार मोठं उपकार केला आहे. ते उपकाराची परतफेड मी करेन असं मला वाटत नाही. हे दशानंद, उपकाराची भाषा नको. मी माझ्या गुरुची गुरुदक्षिणा पूर्ण करत आलोय. हे दशानंद रावणा, प्रथम आपण या महत्वावतीतून त्वरित निघाला पाहिजे. चल माझ्या बरोबर. चलत रामा, चल. कलाकार यांचे नमन मांडूक येते आहे. तरी सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. तसेच रवळनाथ रिमिक्स मंडळाचे निर्माते अमित डांगे यांकडून या नामाचे गायक रोशन रावकर यांच्या बुलंद आवाजासाठी 201 रुपयांचा पारितोषिक आहे. या सर्व बक्षिसांचा आम्ही श्री नवलाई देवी रत्नागिरी अत्यंत आभारी आहोत. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. महाराजांचे विजय असो. सेनापती, राज्यामध्ये सर्व कुशल मंगल तर आहे ना? महाराज, आपल्या बंदिवासातून रावण सुटून गेला आहे. काय ऐकतोय आम्ही? आपल्या बंदिवासातून तो रावण पळाला?
हे कसं शक्य आहे? त्यावेळी आपले सैनिक कुठे होते? महाराज, आपल्या सैन्याने पूर्ण लढा दिला पण ते मृत्यूस पात्र ठरले. असा कोणता वीर आहे ज्याने आपल्या मृत्यूस निमंत्रण दिले आहे? तो म्हणजे परशुराम आहे. परशुराम? परशुराम नाही. अरे परशुरामा, तू तुझ्या मृत्यूस निमंत्रण दिले आहे. सेनापती, बोला महाराज. सारे सैन्य सज्ज करा, चारी दिशेला पाठवा आणि त्या परशुरामाला बंदिस्त करून आमच्या स्वाधीन करा. चला निघा, चला निघा लवकर. दिसला पाहिजे मग ताला स्वामी स्वामी स्वामी, तुम्ही इकडे निश्चिंतेपणे बसला आहात. माझा बाळराम बरीच वर्ष झाली शिक्षणासाठी गेला आहे. मला त्याची फार आठवण येत आहे. तू मुळी चिंता करू नको. साक्षात नारायणाने आपल्या पोटी अवतार घेऊन रेणुके तो वेद पट्टासाठी पुष्कर तीर्थी गेला आहे. तू त्याची मुळी चिंता करू नको. त्याचे वेद पठण झाले की तो परत येईल. का माते प्रणाम पिताश्री. प्रणाम चिरंजीव हो. माते प्रणाम. अरे बाळराम, तू किती मोठा झालास. माझा राम, माझा राम. पिताश्री, शंभो महादेवाच्या कृपेने धनुर्विद्या आणि पाशुपात्यात पारंगत झालो आहे. हे पहा परशु, शिव शंभोने मला प्रदान केलंय. शाबास रामा, हीच आपल्याकडून अपेक्षा होती. माते, आजपासून तुझा हा राग परशुराम झाला आहे. परशुराम माते, परशुराम झाला आहे. स्वामी, ते सर्व राहू द्या. माझा बाळ राम फार वर्षाने आला आहे. त्याला आधी पोटभर जेवण घालूया. होय रेणुके, आपलं म्हणणं खरं आहे. चला चल राम. काय करावे काही सुचत नाही. तो रावण माझ्या बंदिवासातून निसटला. त्या परशुरामाला मुळी क्षमा नाही, मुळी क्षमा नाही. नारायण नारायण नारायण. नियतीचा खेळ कसा, जन्म मृत्यूचा फासा. नका घालवू माया या देहाची काया. हो या देहाला नित्य जपारे. मानव जन्म सार्थ करा रे. हो या देहाला
फासा कसा घालवाया या देहाची काया हो या देहाला नित्य जगारे मानव जन्म साध्य करारे हो या देहाला नित्य जगारे मानव जन्म साध्य करारे नियतीचा खेळ कसा जन्म मृत्यूचा फासा कसा घालवाया या देहाची काया हो या देहाला नित्य जगारे मानव जन्म साध्य करारे हो या देहाला नित्य जगारे मानव जन्म साध्य करारे नारायण नारायण. राजन, मी तुझा राग समजू शकतो. नारद मुनी फार युक्तीनं आणि शक्तीनं त्या दशानन रावणाला बंदिस्त केला होता, परंतु तो परशुराम अरे राजन, अरे युद्धात जय आणि पराजय होतच असतात. तुझा जर राग शांत करायचा असेल तर माझ्याकडे एक नामी युक्ती आहे. नारायण नारायण. नारद मुनी जे काही म्हणत असेल ते कथन करावे. राजन, तुला शिकारीचा फार छंद आहे म्हटलं. जर का तुझा राग शांत करायचा असेल तर तू शिकारीला जा. नारद मुनी अगदी योग्य मार्ग सुचवला. कित्येक दिवस झाले शिकार केलेली नाही. फार आतुर झालो आहे. पण राजन, मी काय सांगतो ते नीट आहे. भागिनी नदीच्या काठी दिव्यरूप नावाचे एक अरण्य आहे. त्या अरण्यात सुंदर पशुपक्षी आहे. अरे राजन, त्या पशुपक्षीची शिकार कर, तुला नक्की आनंद मिळेल. नारद मुनी हे ऐकून फार आनंदी झालो आम्ही. फार आनंदी झालो हो. पण राजन, मी काय सांगतो ते नीट आहे. त्या अरण्यात जमदग्नी नावाचा एक ऋषी आहे. त्या ऋषीची पत्नी रेणुका, देवी रेणुका येणाऱ्या अतिथींचे पाहुणचार करून त्यांना भोजन घालत असते. राजन, देवी रेणुका फार सुंदर आहे. नारद मुनी कधी एकदा त्या अरण्यात जातो असे मला झाले आहे. येत आहे नारद मुनी, येत आहे. नारायण नारायण. आता परशुराम आणि शत्रुघ्न यांची भेट तर नक्की होणार. नारायण नारायण. भवसागर हा पार कराया नाममुखी ते घ्यावे. भवसागर हा पार कराया नाममुखी ते घ्यावे. हरी नाममुखी ते घ्यावे. भजनी तवला गावे. हरी नाममुखी ते घ्यावे. भजनी तवला गावे. नारायण श्री नारायण श्री नारायण श्री हरी. नारायण श्री नारायण श्री नारायण श्री हरी. भवसागर हा पार कराया नाममुखी ते
घ्यावे भजनी तवला गावे हरिनाम मुक्ती ते घ्यावे भजनी तवला गावे नारायण श्री नारायण श्री नारायण श्री हरी नारायण श्री नारायण श्री नारायण श्री हरी नाम संकीर्तने साधना ही सोपी नाम संकीर्तने साधना ही सोपी जळतील पापे जन्मातलीचे जळतील पापे जन्मातलीचे नारायण श्री नारायण श्री नारायण श्री हरी नारायण श्री नारायण श्री नारायण श्री हरी भवसागर हा पार कराया नाममुखी ते घ्यावे हरिनाममुखी ते घ्यावे भजनी गवरा गावे हरिनाममुखी ते घ्यावे भजनी गवरा गावे नारायण श्री नारायण श्री नारायण श्री हरी नारायण श्री नारायण श्री नारायण श्री हरी हरी हॅलो स्वागतम आपल्या समोर सुरू असलेल्या ह्या कार्यक्रमात आलेलं बक्षीस रवींद्र गणपतराव गाव निवडी रत्नागिरी यांकडून आताच्या गाण्यासाठी 201 रुपयांचं पारितोषिक आहे. तसेच गायक कलाकार श्री सचिन पानगले गायक कलाकार श्री सचिन पानगले गाव पांगरी रत्नागिरी यांकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 200 रुपये. तसेच राजू घाट राहणार 201 रुपये. Kawal price oh. Kawal price. Thank you.
प्रणाम प्रणाम ऋषीमुनी. आशीर्वाद असो राजा. आपली ओळख? ऋषीमुनी, महिकावतीचा राजा मी सहस्रार्जुन या अरण्यात शिकारीला आलो असता मला आणि माझ्या सैन्याला फार ताण भूक लागली आहे. आपण आमची भोजनाची व्यवस्था करावी अशी आपणास विनंती आहे. राजन, आपण नितीन करावे. आपण स्नान आटपून यावे. आपली भोजनाची व्यवस्था केली जाईल. काही हरकत नाही, येतो आम्ही. ऋषीमुनी, आमच्या भोजनाची व्यवस्था केलेली दिसत नाही. फार फार भूक लागली आहे. राजन, आपली स्नान संध्या अटकली असेल तर आपण आपल्या सर्व सैन्य भोजनाला चला. ऋषीमुनी, आम्हाला फार भूक लागली आहे. ठीक आहे. फार भूक लागली आहे. चला चला, आमच्या भोजनाची व्यवस्था करा. अति सुंदर, फार फार अति सुंदर. इतकी फार सुंदर अशी पंचपक्वान्नाची व्यवस्था होईल अशी आम्हाला कल्पना देखील नव्हती. ऋषीमुनी, या आपल्या गरिबांच्या आश्रमामध्ये आमच्या भोजनाची व्यवस्था इतकी चांगली होईल असं वाटलं नव्हतं. हे कसं शक्य झालं तुम्हाला? राजा, हे काम देणू काय जे जे इच्छा हवे ते ते देत असते. ही काम देणू इंद्राने आम्हाला आमचे आश्रम धर्म व्यवस्थित चालावे त्यासाठी दिले आहे. ऋषीमुनी, माझी आपणास एक विनंती आहे. बोला राजा. मी हा साऱ्या जगताचा स्वामी, तुमचा पालनहार. माझ्या राज्यामध्ये अपाट लोकसंख्या आहे. मला ही कामधेनू दे. या कामधेनूच्या बदलात मी तुला सहस्त्र गायी अर्पण करीन. सहस्त्र गायी. राजा, तू राजा आहेस.
तुला या काम नेमकं काय उपयोग? आमच्या आश्रम धर्म व्यवस्थित चालावे त्यासाठी ही काम देणं आम्हाला इंद्राने दिले आहे. ऋषीमुनी, माझी आपणास अजून ही विनंती आहे, ही कामधेनू मला द्यावी. नाही राजा, अशा सगळ्या राजाला फार गर्व झाला होता. कपिमुळे दुखावल्यामुळे त्याच्या 60 पुत्र जळू भस्म झाले. राजा, उगीच ऋषीला दुखवणे बरे नाही. राजा, माझी विनंती आहे, तू इथून निघून जा आणि हा आता सोडून दे. ए म्हाताऱ्या, तुला मी चांगल्या प्रकारे समजावत आहे. उगाड्याला ही मला काम धरू दे, नाही तर हिला घेऊन जाणार म्हणजे जाणारच. राजा, मी तुला समजावता खूप प्रयत्न केला. जशी तू आपल्या इच्छा तुझ्यावर घेऊन जा काम देणं. ही काम धेनू घेऊन जाणारच, जाणारच म्हणजे जाणारच. माते, स्वतःच्या रक्षा तू स्वतः केले. काम धेनू गायब. या म्हाताऱ्याने तिला गायब केले आहे. ए ऋषीमुनी, मुकाट्याने ती काम धेनू माझ्या स्वाधीन कर, नाही तर तुझा मृत्यू अटळ आहे. राजा, काम देणीने आपल्या स्वतःच्या रक्षण स्वतः केले. अजून विचार कर आणि निघून जा इथून. ए म्हाताऱ्या, एक तर मला काम धेनू दे, नाही तर स्वीकार युद्धाचे आव्हान. राजा, अजून विचार कर आणि निघून जा इथून. माझा क्रोध अनावर आणू नकोस. ऋषीमुनी, तुझ्या मृत्यूशिवाय मला ती काम धेनू मिळणं शक्य नाही. वेळ कशाला? होय, चला तयार. ठीक आहे. इथं बाई इथं आपलं रील टाकायचं राजा,
स्वामी काय केलं ते स्वामी? स्वामी उठा ना स्वामी. स्वामी स्वामी स्वामी. धाव परशुरामा परशुरामा धाव. स्वामी माते 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 पिताश्री पिताश्री. स्वामी स्वामी. माते माते बालरामा माते कुणी केले कुणी केले पिताश्री. बालरामा त्या सहस्त्र अर्जुनाने तुझा पिताचा वध केला. माते 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 बालरामा सूड घे रामा सूड घे सूड. स्वामी माते माते मी तुझ्या कुंकवाची शपथ घेऊन सांगतो की त्या क्षत्रियांच्या कुलाचा नाश करेन. त्यांच्या तुला वध करेन आणि या भूमीवर त्यांच्या रक्ताचा सरोवर बनवेन. माते त्यांच्या रक्ताचा सरोवर बनवेन. शंभू शंभू. आपल्या समोर सुरू करूया.
क्षत्रिय धर्माचा विजय झाला. क्षत्रिय धर्माचा सार्वभौम सम्राट झाला हा. सार्वभौम सम्राट झाला हा सहस्रार्जुन. त्या जमदग्नीला तडफडून मारला. 21 वेळा वार केले. 21 वेळा. अरे परशुरामा, तुझं काय होणार? तुझं कसं होणार? तुम्हा क्षत्रियांच्या रक्ताचं या पुन्हा सरळ बनवेल तेव्हा तो परशुराम सांगेल. परशुरामा, तुला देखील हा सहस्रार्जुन जिवंत ठेवणार नाही. तुम्हा क्षत्रियांचा नाश हाच माझा ध्यास. परशुरामा, अरे या साऱ्या त्रिगुणाचा स्वामी आहे मी. साऱ्या त्रिगुणाचा भगवान आहे मी. भगवान, अरे तुझ्या बापाला तडफडून मारला. 21 वेळा वार केले. 21 वेळा प्रमाणात तुझ्या देखील या परशुरामाच्या क्रोधाला बळी पडू नको. स्वीकार One
रेणुकीचा पुत्र परशुराम मी, रेणुकीचा पुत्र परशुराम मी, रेणुकीचा पुत्र परशुराम मी, 21 वेळा क्षत्रिय धर्माचा नाश करणारा परशुराम,
नाही कोणी आव्हान देणारा त्याची निरोगी अभिमान मी माझ्या परशु या सृष्टीचा भगवान मी शस्त्र भाऊचा गर्व तुला अन्याय तू केला शस्त्र भाऊचा गर्व तुला अन्याय तू केला हो पाप कर्माची फळ मी तुझा वध केला शंभो शायरीकडे वाढला ना शायरी माझी प्रतिज्ञा पूर्ण करून गुरुवाने शिव शंभूचा भेट केला जातोय सावधान याच्या पुढे एक पाऊलही टाकू नकोस आतमध्ये जाऊ शकत नाही हे विचित्र प्राण्या माझा मार्ग अडवणार तू आहेस तरी कोण मी अरे मी शिवपार्वतीचा पुत्र गणेश आहे आणि माता पित्यांच्या आदेशानुसार इथे उभा आहे अशक्य तू नाही नर आहेस ना पशु आहेस तू एक असामान्य प्राणी आहेस आणि तो शिवपार्वतीचा पुत्र असू शकत नाही माझा मार्ग सोड अरे ज्या मातेने जन्म दिला आणि तिने आदेशही दिला तिच्या आदेशानुसार तिचे पालन करणे हे माझं कर्तव्य समजतो हे विचित्र प्राण्या क्षत्रिय धर्माचा एक ईश्वरा विनाश करून या भूमीवर रक्ताचे सरोवर निर्माण केले माझ्या क्रोधाला बळी पडू नकोस हे दृष्टा तुझा काळ जवळ आला आहे संभाल प्रहार शंभो शंभो माझ्या हातून फार मोठा अपराध घडला आहे मला क्षमा कर मला क्षमा कर परशुरामा जे व्हायचे ते होऊन गेले परशुरामा एक दंत होण्याचा मान नियतीलाही गणेशाला दिला आहे त्यामुळे आजपासून गणेशाला एक दंत या नावाने ओळखला जाईल शंभो शंभो शंभो